नमस्कार शेतकरी बंधूंनो, किसान मंच इंडिया अंतर्गत शेती संवाद उपक्रमाद्वारे मका उत्पादन तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आम्ही आलोय आज आंध्र आणि महाराष्ट्रात सीमेलगत असलेला शिवनी परिसर. या परिसरामध्ये मका उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि त्यातील त्यात सीड प्रोडक्शन हे देखील घेतलं जातं. थेट आपण शेतकऱ्याशी संवाद साधून याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. येथील शेतकरी नाव सांगा. माधव वानोळे. हे जे मकाचं उत्पादन जे घेणारे आहो आम्ही, ते दुसऱ्या पिकापेक्षा आणि चांगलं उत्पादन आपल्याला आलेलं आहे. गेल्या 2 ते 3 वर्षापासून आम्ही घेत आहोत. हे जे आहे ते आपली व्हॅलिटी मक्याची कंपनीतर्फे आहे. कंपनीतर्फे आपल्या मक्याला कमीत कमी 3 गंडरं आहेत. 2 ते 3 गंडरं आहेत. 3 ते 4था आहे ते पेल आहे. तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये बघा दाणे भरलेले आहेत बघा. हे बघा दाणे 2, हे बघा हे 3ऱ्या नंबरचं, हे 2 नंबरचं आहे बघा, हे आणि 3 नंबरचं आहे दाणे बघा. या प्रकारचे तिन्ही मक्यामध्ये या गंडरामध्ये दाणे आहेत. एका झाडाला 3-3 आहेत. आणि हे जे उत्पादन आपल्याला दुसऱ्या पिकापेक्षा छान वाटते आणि आपल्याला नफा चांगल्या पद्धतीने मिळतंय. असं आहे बघा याच्यामध्ये. तर या मका उत्पादनातील बारकावे आणि त्या शास्त्रशुद्ध पद्धतीचा अभ्यास करून ज्या उत्पादित बियाणं आहे ते कंपनीसोबत यांचा टायअप आहे आणि त्या माध्यमातनं हे दरवर्षी उत्पादित मका त्या कंपनीला प्रोडक्शन करून दिले जातं आणि त्यातून आर्थिक फायदा जास्तीत जास्त मिळवण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न आहे. तर तुम्ही हे किती वर्षापासून घेताय? आता आम्ही हे जे उत्पादन जे आहे ते 2 ते 3 वर्षापासून घेत आहे. बर. हा, रेग्युलर पिका आणि याच्यामध्ये काय फरक आहे? रेग्युलर पिकामध्ये आपल्याला उत्पादन कमी मिळतंय. ह्या जे कंपनीची मका आहे याच्यामध्ये आपलं उत्पादन चांगल्या पद्धतीने मिळतंय. शेतकऱ्यांनी का करावं बरं हे की उत्पादन? आपल्याला पैसा याच्यामध्ये जास्त येत आहे. दुसऱ्या पिकापेक्षा हे चांगलं पीक आहे आणि कंपनीशी संपर्क साधून आपण केलेलं आहे काम. आता आपल्याकडे किती एकरवर आहे लागवड यावर्षी? यावर्षी लागवड आहे आपली 4 ते 5 एकर आहे लागवड. आणि आपल्याला बॅगा मोफत दिलेल्या आहेत कंपनीवाल्यांनी. बरं. आणि हा. खर्च वगैरे तुम्ही किती येतो? खर्च आपल्या मकापेक्षा कमी येतो याला. कारण की याची जे आहे मका जे आपला आलेरमधून काढायची नाही, याचं फक्त टप्पर काढून डायरेक्ट वजनामध्ये येते आपल्याला. बरं. आणि हा. ते डायरेक्ट आपण कंपनीलाच आपण कंपनीला आपण डायरेक्ट आपण प्लेट काटा करून देऊ शकतो आपण. गेल्या वर्षी आणि मागच्या वर्षीचा नफा काय सांगता येईल का? किती झालेला आहे किंवा कशा चांगला पद्धतीने? मिळतोय, आपल्या मकापेक्षा चांगला मिळतोय. म्हणून आपण याचे बरेचसे शेतकरी आपल्याकडे आलेले आहेत. आपले जवळपास 20 ते 25 एकर क्षेत्र आहेत. 50 एकरच्या जवळपास आपलं बरं बरं. इथं आहे बघा. 50 एकर क्षेत्र आहे आपलं सीडचं. एकरी उत्पादन याचं किती होतं? याचं उत्पादन आपल्या मेहनतीप्रमाणे आहे बघा. एकरी आपल्याला 35 ते 40 क्विंटल होऊ शकते एरी असं. आणि हे आपल्याला बुट्यासोबत देणार आहोत आपण. हे म्हणजे याचे दाणे काढणार नाही आपण. दोन्ही भाग आपण देतो. आणि हे दाना आणि हे बुट्या हे टप्पर काढून देतो आपण डायरेक्ट पोते भरून. याचा खर्च आपल्याला वाचतोय हालेरमधून काढायच्या ऐवजी. असं आहे बघा. खत औषधी याच्यात काही बचत आहे का जास्त? नाही, खत औषधी आपल्याला जे आपल्या मकाला देतो तेच आपण तिकडे वापर करायचा आहे. असं आहे. असं आहे बघा. तर शेतकरी मित्रांनो, तर अशा पद्धतीचं हे या परिसरामध्ये मक्याचं उत्पादन केलं जातं. आताच शेतकरी माधव वानोळे यांनी सांगितल्याप्रमाणे की मक्याचं उत्पादन करून जास्तीत जास्त फायदा कसा होईल या उद्देशाने शेतकरी निरंतर प्रयत्न करत असतो आणि त्याचा हा मानस आहे की दरवर्षी उत्पादन जास्त घेऊन नफा मिळावा. धन्यवाद.